नवीन वाहन कायदा रद्द करण्यासाठीच्या मागणीसाठी पुन्हा एकदा पेट्रोल डिझेल टँकर चालक संपावर गेले आहेत। मध्यरात्री 12 वाजल्यापासून टँकर चालकांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून टँकर चालकांनी स्टीअरिंग छोडो आंदोलनाची घोषणा करत संपाची घोषणा केली आहे। त्यामुळे मनमाडच्या इंधन प्रकल्पातून होणारा इंधन पुरवठा ठप्प होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसेच राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशचा इंधन पुरवठा ठप्प होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। विशेष म्हणजे या आंदोलनाची जबाबदारी घेण्यासाठी कोणीही तयार नसल्याचे देखील आता बोलले जाते। गेल्या आठवड्यात ट्रक चालक आणि पेट्रोल डिझेल टँकर चालक यांनी संपाची हाक दिली होती। नवीन वाहन कायद्याला विरोध करत ट्रक चालक संपात सहभागी झाले होते। मात्र सरकार सोबत झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आला, परंतु आता पुन्हा एकदा ट्रक चालक आणि पेट्रोल डिझेल टँकर चालक यांनी संपाची हाक दिली आहे। त्यामुळे पेट्रोल डिझेल टँकर चालक यांच्या आजच्या या संपामुळे राज्यात पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे।